देशातील सर्वात लांब सागरी मार्ग आपल्या महाराष्ट्रात आहे, पण आता त्याला सुद्धा टक्कर देणारा किंबहुना त्यापेक्षा मोठा सागरी मार्ग तयार केला जाणार आहे आणि तो देखील आपल्या महाराष्ट्रातच। राज्यातील भाईंदर ते विरार दरम्यान होणारा तब्बल 30 किलोमीटर लांबीचा हा सागरी मार्ग देशातील सगळ्यात लांब सागरी पूल ठरणार आहे आणि असं मी नाही तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली आहे। चला तर मग लगेचच या प्रकल्पाबद्दल अधिक सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। 2 कोटीहून अधिक लोकसंख्येचा भार आपल्या खांद्यावर वाहणारं शहर म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी अर्थात मुंबई। गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरा मोहरा अक्षरशः बदलताना आपण पाहिलाय। मग ते मेट्रोचं जाळं असो, कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, नवीन उड्डाण पूल, एक्सप्रेसवे किंवा इतर अनेक प्रकल्पाच्या माध्यमातून असो, ज्यामुळे शहराच्या विकासाला वेग येतोय। पण मुंबई समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आजही कायम आहे आणि ते म्हणजे वाहतूक कोंडी। विशेषतः मुंबईच्या उत्तरेकडील भागामध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी रोजचा प्रवास म्हणजे एक मोठी परीक्षा असते। तो परिसर म्हणजे वसई, विरार, नालासोपारा, भाईंदर आणि मीरा रोड परिसरातून मुंबईकडे येणाऱ्या नागरिकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं, कारण लोकसंख्या वाढतीये, वाहनांची संख्या वाढतीये आणि रस्त्यावरील ताण सुद्धा आता दिवसेंदिवस वाढत चाललाय। दरम्यान मुंबईची लाईफलाईन म्हणजे अर्थातच लोकल मध्ये सुद्धा हेच हाल पाहायला मिळतात। कित्येक लोक या लाईफलाईन मधून म्हणजेच लोकल मधूनच जीव मुठीत धरून प्रवास करतात। इतकंच नाही तर सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस रात्री घरी आला हेच भाग्य मानलं जातं आणि इतकं भयंकर आयुष्य इथले सर्वसामान्य नागरिक जगतायत। पण आता या समस्येवरच एक असा उपाय समोर येतोय जो केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण MMR प्रदेशाच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचाच एक मोठा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे। तो उपाय म्हणजे देशातील सर्वात लांब सागरी पूल। तो देखील भाईंदर ते विरार दरम्यान उभारला जाणार असून याची लांबी तब्बल 30 किलोमीटर इतकी आहे। विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो सध्या देशातील सर्वात लांब सागरी पूल म्हणजेच अटल सेतूला सुद्धा मागे टाकणार आहे। दरम्यान अटल सेतूची लांबी सुमारे 22 किलोमीटर इतकी आहे, मात्र भाईंदर ते विरार या सीलिंग त्यापेक्षा सुद्धा लांब असणार आहे। त्यामुळे भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासामध्ये या प्रकल्पाची स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे। आता हा प्रकल्प नेमका काय आहे आणि तो इतका महत्त्वाचा का मानला जातोय हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊया। तर सध्या मुंबईतील वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचं काम सुरू आहे। त्यानंतर वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग विकसित केला जाणार आहे, म्हणजे दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर आणि उत्तरेकडील भाग यांना समुद्री मार्गे जोडण्याची ही मोठी साखळी सुद्धा तयार होतीये आणि याच साखळीतील पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे भाईंदर ते विरार सागरी सेतू। या प्रकल्पाची सुरुवात भाईंदर परिसरातून होणार आहे। त्यानंतर हा मार्ग उन्नत, वसई आणि पुढे विरार पर्यंत सुद्धा जोडला जाणार आहे। परिणामी मुंबईच्या पश्चिम उपनगरांपासून ते थेट विरार पर्यंत अखंड आणि वेगवान संपर्क निर्माण होणार आहे। त्यामुळे आज ज्या प्रवासासाठी वाहन चालकांना अनेकदा 2 ते 3 तास खर्च करावे लागतात किंवा त्याहूनही जास्त तास हे प्रवासामध्ये घालवावे लागतात, तोच वेळ भविष्यामध्ये पूर्ण कमी होणार आहे, म्हणजे अर्थातच निम्म्यावर येणार आहे। विशेष म्हणजे हा केवळ एक पूल नाहीये, या संपूर्ण प्रकल्पामध्ये 24.35 किलोमीटर लांबीचा मुख्य सागरी सेतू उभारला जाणार आहे। त्याचबरोबर 3 मोठे इंटरचेंज इथे तयार केले जाणार आहेत, ज्यातील पहिल्या इंटरचेंजची लांबी जी आहे ती 9.32 किलोमीटर इतकी आहे। दुसरा वसई इंटरचेंज 2.5 किलोमीटर लांबीचा असेल आणि तिसरा विरार इंटरचेंज हा तब्बल 18.95 किलोमीटर लांबीचा असणार आहे। म्हणजेच केवळ समुद्रावरील पूल नव्हे तर विविध भागांना जोडणारं अत्याधुनिक रस्ते नेटवर्क या प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणार आहे। आता प्रश्न असा आहे की या भव्य प्रकल्पावर खर्च नेमका किती होणार? तर या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 55,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। ही रक्कम अनेक राज्यांच्या वार्षिक विकास बजेट इतकी मोठी मानली जाते। त्यामुळे हा प्रकल्प केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशातील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातोय। पण तुम्हाला माहितीये का, ही कल्पना जितकी कमालीची वाटतेय तितकाच हा प्रकल्प उभारणं सुद्धा कठीण आहे। कारण समुद्रावर पूल बांधण्यासाठी पर्यावरणीय नियम, समुद्री जैवविविधता, किनारी परिसंस्था आणि तांत्रिक अडचणी यांचा सुद्धा सखोल विचार करावा लागतोय। यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक पर्यावरणीय मंजुरी मिळालेली आहे, मात्र अजून
वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे आणि हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया सुरू होणार आहेत। दरम्यान MMRDA ने डिसेंबर 2026 पर्यंत निविदा प्रसिद्ध करण्याचे लक्ष्य निश्चित केलंय, तर 2027 मध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। शिवाय याचा मुख्य लाभ असा आहे की प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, दुसरं म्हणजे वाहतूक कोंडीमध्ये घट होईल, तिसरं म्हणजे इंधनाची बचत होईल आणि चौथं म्हणजे मुंबई महानगर प्रदेशातील आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। कारण जिथे चांगली कनेक्टिव्हिटी असते तिथे उद्योग येतात, गुंतवणूक वाढते, रोजगार निर्माण होतात आणि संपूर्ण परिसराचा विकास वेगाने होतो। आज विरार, वसई आणि आसपासचे अनेक भाग मुंबईपासून भौगोलिकदृष्ट्या जवळ असून सुद्धा वाहतुकीच्या अडचणींमुळे काहीसे दूर वाटतात, पण हा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते अशी आशा व्यक्त केली जाते। परिणामी मुंबईच्या उत्तरेकडील भागांचा विकासाचा वेग वाढू शकतोय। नवीन निवासी प्रकल्प, व्यावसायिक संकुल, लॉजिस्टिक हब आणि उद्योग क्षेत्रांना सुद्धा नवीन संधी मिळू शकतात। थोडक्यात काय, 30 किलोमीटर लांबी, 55,000 कोटींची गुंतवणूक आणि मुंबईच्या विकासाला नवी दिशा देण्याची क्षमता असणारा अटल सेतू नंतरचा हा एक मेगा प्रोजेक्ट मुंबईच्या भविष्यातील वाहतुकीचा पाया मजबूत करण्यासाठी सज्ज होतोय, तर मुंबई महानगर प्रदेशाच्या पुढील अनेक दशकांच्या विकासाचा महामार्ग सुद्धा ठरू शकणार आहे। त्यामुळे आता फक्त प्रतीक्षा आहे ती म्हणजे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरू होण्याची, कारण हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या वाहतुकीचा इतिहास बदलू शकतोय। पण तुम्हाला काय वाटतं, हा प्रकल्प अटल सेतूपेक्षा सुद्धा अधिक गेम चेंजर ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वाच्या विकास प्रकल्पांच्या अपडेटसाठी सुद्धा कट टू कट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।